नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव दाभाडे संभाजीनगर या परिसरात आहोत. या ठिकाणी आज शिवजयंतीचा उत्सव आपल्याला पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी काही चिमुकले आहेत, त्यांच्या जे मित्रमंडळ आहे, शिवशंभू मित्रमंडळ या नावाचं एक मित्रमंडळ आहे, त्यांनीसुद्धा आज शिवजयंती अगदी उत्साहात साजरी केली. लहान मुले आहेत आणि त्यांना आज शाळेला सुट्टी होती. बाळा तुम्हाला नाही, कार्यक्रम होता शाळेमध्ये कार्यक्रम होता, थोड्या वेळ शाळा होती, पण त्यानंतर मात्र त्यांनी ग्रामदेवत श्री डोसनाथ महाराज या ठिकाणी मशाल नेऊन तिथून प्रज्वलित करून अनेक ठिकाणी फिरवत या ठिकाणी आणलेले. आता आपल्यासोबत त्यातील काही छोटी छोटी मुलं आहेत, आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया. बा, तुझं नाव सांग. माझं नाव हितेन दिनेश परमार आणि मी आदर्श विद्या मंदिर या शाळेत शिकतो आणि मी या मंडळाचा अध्यक्ष आहे. बरं, तर या ठिकाणी तुम्ही एक छान असं मंडळ बांधलं आहे, महाराजांनी तिथे विराजमान केलेलं आहे. आणि काय सांगशील, सकाळपासून काय काय तुम्ही कार्यक्रम केले? आम्ही 2-4 दिवसापासूनच आम्ही पहिलीच तयारी करून ठेवलेली की आम्ही शिवजयंती साजरा करणार आहोत. आणि ज्यांनी साजरा करण्यात आम्हाला मदत केली आहे त्यांची मी नावं घेत आहे. पहिलं आमचे उपाध्यक्ष श्री कार्तिक इंद्रे आणि कार्याध्यक्ष श्री राज राकेश साळुंके आणि खजिनदार श्रवण सचिन जेवेरी यांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि बाकीच्या पोरांनी आम्हाला फक्त असे अगरबत्ती वगैरे सगळं आणण्यात मदत केली. हे जे तुम्ही मस्त छान स्टेज बनवले, साधे सिंपल आहे, कधी बनवले तुम्ही हे? आम्ही ते शिवजयंतीच्या एक दिवस रात्रीच बनवलेले सगळे. अवघ्या म्हणजे एक दिवसात बनवले? हां, सगळं. बरं, आणि सकाळी काय काय कार्यक्रम केले तुम्ही? शिवज्योत कुठून आणली असं काय सांगशील? काय शिवज्योत आणली तुम्ही? हां. कुठून आणली? ते आम्ही आमच्या बनवली. आणि मग प्रज्वलित कुठे गेली? तुम्ही म्हणले ग्रामदेवत महाराजांच्या मंदिरात गेले होते. हां, कसं गेले इथून? आम्ही इथून सायकलीवरून गेलो, सगळेजण सायकलीवरून गेलो. मग तिथं गेल्यावर आम्ही पेटवली. बरं, आणि तिथून मग कसं आले? तिथून आम्ही आहे ना एक जण झेंडा धरायला थांबलेला आणि एक जण मशाल धरायला थांबलेला. हां, आणि मग येताना कोणत्या मार्गे आले? येताना आम्ही मग बनेश्वरच्या तिथून, मग त्याच्यानंतर इथं जिजामाता चौक, त्याच्यानंतर आम्ही इथं खांडे पेट्रोल पंप आहे, तिथून बेटी बचाव बेटी पढाव आणि इथनं मारुती मंदिर आणि इथनं आम्ही आमच्या पळत झाले. हां, थोडक्यात चिमुकल्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामदेवत श्री डोसनाथ महाराज मंदिरापासून जी त्यांनी शिवज्योत पेटवली होती त्यापासून त्यांनी संपूर्ण गावभागात एक सायकलवर म्हणा किंवा पायी पळत म्हणा या ठिकाणी ज्योत आणलेली. आत्ताही ती ज्योत प्रज्वलित आहे आणि खूप छान असा उपक्रम. लहान मुलांना कुठेतरी आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो लोकांचं दैवत तर आहेच, परंतु ह्या लहान मुलांनी सुद्धा यातून वेळ काढत अवघ्या एक रात्रभर त्यांनी एक मंडळसुद्धा स्थापन केलेलं आहे. तर इतर माहिती आपण थोडक्यात आधी जे सेवेकरी आपण त्याच्याकडे जाणून घेऊयात. हे बाळा, नाव सांग तुझं. माझं नाव राज राकेश साळुंके आहे. मी इयत्ता 9वी बालविकास विद्यालय इथं शिकत आहे आणि मी या मंडळाचा कार्याध्यक्ष आहे. बरं, काय सांगशील तुम्ही आज शिवजयंती साजरी केली? आमच्या मंडळाची स्थापना 2024 मध्ये झाली होती. मागच्या वर्षी आम्ही ह्याच उत्सवाने शिवजयंती साजरी केली आणि या वर्षी देखील त्याच जोमात केली आहे. आम्ही सकाळी 5:30 वाजता इथून निघालो सायकलवर. आम्ही इथनं ज्योत नव्हती पेटवली, डोळसनाथ महाराजांच्या तिथं मशाल पेटवली आणि मग आम्ही अख्खे शिवतीर्थ स्मारकाच्या तिथं गेलो आणि मग गावाचा वेढा घालून इथं परत आलो आणि दिवसभर आम्ही ज्योत विझू दिली नाही. बरं, ठीक आहे. सगळ्यात जाताना तुम्ही कसे गेले? चालत गेले होते का सायकलवर? सायकलवर गेलो होते आणि सगळेजण सायकलवर गेले होते आणि येताना 2 जण पळत होते, बाकी सगळेजण सायकलवर होते. बरं, मला आता हे सांग की सकाळी उठून तुम्ही गेलेत त्यावेळेस कोण कोण मुलं होती तुमच्यासोबत? आम्ही आदल्या रात्रीच ठरवलं होतं की सर्व मुले सकाळी 5 वाजता उठतील आणि 5:30 पर्यंत इथे येतील आणि आम्ही 5:45 वाजता इथून निघालो. बरं, आता हे मंडळ जे बांधले तुम्ही, छान मंडळ बांधले, किती दिवस लागले मंडळ बांधायला आणि कोणी मदत केली, काय सांगशील? आम्ही हे मंडप रविवारपासून बांधत आहोत. बरं, आणि काही जे डेकोरेशनची हे होती ते आम्ही काल पूर्ण केली. बरं, आणि आता हे मंडळाचे पदाधिकारी सगळ्यांची नावं सांग जरा मला, कोण कोण आहेत? या मंडळाचे अध्यक्ष हितेन दिनेश परमार, उपाध्यक्ष कार्तिक हेंद्रे, खजिनदार श्रवण झवेरी आणि कार्याध्यक्ष राज साळुंके, कार्यकर्ते अथर्व हेंद्रे, शिवम शिंगणे आणि चेतन सोळंके. ओके, थँक्यू. थँक्यू.